Good morning, students, and welcome in today's lecture. Today we will start the lesson continue the boy who broke the bank. And in last two videos we saw that the Pimpalnagar bank, the people they thought that it's not in good condition, it even not able to pay their sweepers payment. So that bank is closed and the owner said Govindram is enjoying his holidays. He is not uh, in his house. So the news is spread because of that sweeper and washerman's wife. Now see, some boasted of their fat sightening, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Other speculated on the reasons for the crash, putting it all down to excuse indulge in by said Govindram. आता बाकीचे जे आहे ते बँकेच्या बाहेर उभे राहिलेले त्यातले काही खूप आनंदी की आत्ताच आम्ही बँकेतून पैसे काढले, आता आमच्या बँकेमध्ये पैसे नाही आहे, मीन्स दे आर फिलिंग हॅपी. त्यांना आनंद होतो आहे, काही डिस्कशन करत आहे. मीन्स पिंपळनगर बँकच्या आता बँकच्या बाहेर खूप गर्दी जमा झालेली आहे आणि त्यातले काही ओरडत आहे, काही संताप व्यक्त करत आहे की ती बँक आता बंद झाली आहे, काही भीतीने आपले पैसे भेटतील की नाही. आणि द सेट हॅड फ्लेट द स्टेट वन, एक म्हणतो की पडून गेला तो कुठंतरी, राज्यच सोडलं त्याने. ही हॅड फ्लेट द कंट्री सेड अनदर. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर सेड अ थर्ड. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द तमरीन ट्री सेड अ फोर्थ. अँड हॅड बीन सी, बघा, एक जण म्हणतो की स्टेटस सोडलं, दुसरा म्हणतो कंट्रीज सोडून गेला, एक म्हणतो तो पिंपळनगरमध्येच लपून बसलेला आहे आणि दुसरा तर काय म्हणतो की त्याने या चिंचेच्या झाडाला लटकवून घेतलं आहे, कोणी घरातच लपून बसला आहे. मीन्स एव्हरीथिंग इज कन्क्लुडिंग. काही कोणी ना कोणी त्याचं निष्कर्ष लावता आहे की काय केलं असेल नेमकं. तर हे सगळं डिस्कशन बँकच्या बाहेर होतं आहे बघा. बाय नून, आफ्टरनून होते. द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हॅरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. डायलेमा म्हणजे अशी द्विधा सिच्युएशन ज्याला म्हणतो आपण, व्हॉट टू डू ऑर नॉट टू डू. त्या सिच्युएशनला आपण डायलेमा सिच्युएशन म्हणतो. की अर्ध्या म्हणजे दुपारपर्यंतच त्या बँकेतले सगळे पैसे, म्हणजे प्रत्येकजण फक्त तिथं काय करायला यायचं, विथड्रॉल. मग कोणी सेविंग टाकायला येतच नव्हतं. मग दुपारपर्यंत त्या बँकेतले पैसे संपून गेले आणि मग तो बँकेचा मॅनेजर काय करावं, डायलेमा सिच्युएशनमध्ये होता. एमर्जन्सी फंड could only be obtained from another bank some 30 miles distant and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. आणि जो एमर्जन्सी फंड आहे अशा वेळेस तो 30 किलोमीटर दूर होता बँकेपासून आणि त्याला वाटत होतं की एवढा सारा क्राऊड मला नाही वाटत की मला जाऊ देईल बाहेर. या भीतीने त्याची सिच्युएशन जी आहे तो भीतीमध्ये होता. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेट गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट ऑफ काश्मीर. आणि त्यात म्हणजे सेट गोविंदरामला कॉन्टॅक्टच होत नव्हता, तो काश्मीरला होता. म्हणजे नेमकं सगळ्या ज्या सिच्युएशन त्या बँकच्या अपोजिट होत्या. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोईंग डे. द डे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ. आणि लोक मग बँकेच्या बाहेर गर्दी करून त्यांच्या विड्रॉलसाठीच सगळे गर्दी करता आहे काउंटरवर. आणि उद्याचा दिवस यायला नको, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपले पैसे काढून घ्यावे. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑन द बँक शाउटिंग, गिव अस आर मनी ऑर वी विल ब्रेक इन अँड फेच द सेट. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. ते ओरडत आहे पायऱ्यांवर बसून की आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही बँकेचं नासधूस करू किंवा सेठ गोविंदरामला आमच्या हवाले करून द्या. आम्हाला माहिती आहे की तो कुठंतरी सेफ लॉकरमध्ये, म्हणजे कुठं की अशा ठिकाणी लपून बसलेला आहे की तिथं आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकणार नाही. तर हे लोकांची प्रतिक्रिया बघा. मिस्चीफ मार्केट्स हू डिडंट हॅव अ पैसा
in the bank, joined the crowd and aggravated. लोक आहे बघा, ॲग्रिवेटेड म्हणजे त्यांचं दहशती रूप बँकेच्या बाहेर लोकांना दिसतंय. ते अग्रेसिव्ह होत आहे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर, आणि मॅनेजर दरवाजाजवळ आला अँड ट्राईड टू placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them, रिक्वेस्ट करतोय अर्ज म्हणजे, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. आता तो बँकेचा मॅनेजर आहे, तो बाहेर येऊन सांगतोय की बँकेकडे पुष्कळ इनफ मनी आहे, तुमचे सगळ्यांचे मनी ते परत रिटर्न करू शकतील, परंतु आता सध्या नाही आहे, तुम्ही घरी जा आणि उद्या या, आम्ही तुमचे पैसे परत देऊ. म्हणजे तो अर्ज करतोय, रिक्वेस्ट करतोय लोकांना, परंतु लोक त्यांचंच कन्क्लुजन करत आहे. वी वॉन्ट इट नाऊ, चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ नाऊ नाऊ. त्या गर्दीतून कोणीतरी ओरडलं की आम्हाला आत्ताच आमचे पैसे हवे, आणि एकाने म्हटलं म्हणजे मग पूर्ण क्राऊड गर्दीच ओरडायला लागते. अँड अ ब्रिक हरल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. आणि कोणीतरी एकाने एक दगड घेतला आणि पिंपळनगर बँकच्या ज्या डोअरचा जो काच आहे त्याच्यावर भिरकावला, आणि तो ग्लास आहे तो त्याच्यामुळे ब्रेक इन टू पीसेस. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन कटरिंग. आणि जो सकाळी आला स्वीपर नथू, त्याने बघितलं की काचेचे ग्लास तुटले, म्हणजे ग्लास तुटलेले, सगळीकडे घाण आहे, आणि त्याला सरप्राईज झालं. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, हॉलिगन्स, सन्स ऑफ डॉन्कीज, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी सेल्फ. तो बिलकुल असं तिरस्काराने तो बाहेर आला आहे की हे असं काय चालू आहे नेमकं, आणि त्यात माझे तर पैसे देत नाही आणि वरून आणखी एवढं सारं मला आता झाडावं लागेल. आता ज्याच्यामुळे हे झालं आहे बघा त्याला काय. ही स्मूथ द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि असं म्हणत म्हणत तो काय करतोय, झाडू मारतोय. आणि होलिगन्स म्हणजे बुली. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. तो वॉशरमॅन्स बॉय परत आलाय. यू विल हॅव टू आय सपोज नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आता जो वॉशरमॅनचा मुलगा आहे तो म्हणतोय की तू तयार आहे ना 1 तारीखपासनं दुसरीकडे यायला, कारण मी तुझ्यासाठी जॉब शोधला आहे आणि मला नाही वाटत आता की हे बँक तुला अफोर्ड करेल, मनी देईल, असं तो त्याला वॉशरमॅन्सच्या मुलाला म्हणतोय. हाऊज दॅट, हे कसं झालं. सेड नथू, हॅवंट यू हर्ड. वेल, यू हॅड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपळनेगर अराइव्ज टू क्लेम देअर मनी. तू ऐकलं नाही का, तू थांब आता दुपारपर्यंत इथं. तुला माहीत नाही का की पिंपळनगरचे अर्धे लोक इथं आता क्लेम करायला येतील, म्हणजे दावा करायला की आमचे पैसे रिटर्न द्या, रिटर्न द्या. तू ऐकलंच नाही का हे, थांब मग आता. आणि ते त्यांची अमाऊंट घ्यायला परत येतील. अँड ही वेव्ड cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. आणि तो वॉशरमॅनचा मुलगा आनंदी का झाला, कारण की त्याचं अकाउंट त्या बँकेत नाही आहे, म्हणजे त्याचे पैसे काही आता डुबलेले नाही. परत तो सायकलवर बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. आता त्याने सगळं झाडू मारल्यानंतर पायऱ्यांची जी सर्वात पहिली पायरी ना बँकेची, त्या पायरीवर बसला आणि स्वतःशीच बडबडायला लागला मटरिंग की आता मी माझं काम संपवलं आहे. आता तो मॅनेजरचे वाट पाहतोय की तो केव्हा येईल आणि मला माझे पगार
परत देईल, त्याने त्याचं माइंड सेट केलं आहे आता. हू वूड हॅव द बँक थॉट दॅट द बँक वूड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि तो त्याच्या मनात विचार करतोय की कोणी असं मनात पण विचार नसेल करा, कोणी ठरवलं बापरे एकदम इतकी बँक, एवढी मोठी बँक कशी काय नष्ट होईल, डुबेल. आणि का झालं असं, हा तो मनामध्ये विचार करतोय की एकदम एका रात्रीत का झालं. आता ही सगळी सिच्युएशन कोणामुळे क्रिएट झाली. हा लेसन तुम्हाला काय सांगतोय की ही सगळी सिच्युएशन ही फक्त आणि फक्त नथू आणि वॉशरमॅनच्या मुलामुळे झाली. म्हणजे न्यूज कशी स्प्रेड होते त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे हा लेसन. सो आय होप यू अंडरस्टूड इट. क्वेश्चन आन्सर लर्न करा आणि पेपरच्या दृष्टीने लेसन रीड करा, टेक्स्टबुक रीड करा. कारण सीन अनसीन पॅसेज मी पुढच्या वेळेस तुम्हाला पुढच्या वेळेला पेपर पॅटर्न देईल. आणि क्वेश्चन आन्सर्स म्हणजे फॉर्मॅट कसा असेल पेपरचा, तुमचा 6 माहीचा पेपर हा बोर्डच्या पेपरसारखाच राहील, हे लक्षात घ्या. आणि जो आता एसे देणार आहे मी तुम्हाला, तर एसेचं लेटर रायटिंगसुद्धा तसंच असतं जसं की पेपरला येतं. गुड लक.